कोल्हापुर में ऑनर अपहरण का मामला सामने आया है। ऑनर किलिंग के बीच इस अपहरण को एक ससुर ने अंजाम दिया। हत्या के इरादे से किए गए इस मामले में पुलिस द्वारा उठाए गए कदम ने किसी की जान जाने से बचा ली है। कोल्हापुर में एक दामाद को उसके ससुर ने सिर्फ इसलिए अगवा कर लिया क्योंकि बेटी का अंतरजातीय विवाह उसे स्वीकार नहीं था। दामाद का अपहरण कर उसकी हत्या के प्रयास की यह घटना रविवार को करवीर तालुका के भुएवाड़ी गांव में घटी। इस घटना के सामने आने के बाद कोल्हापुर अपराध शाखा और करवीर पुलिस ने संयुक्त जांच की और अपहरण किए गए युवक विशाल मोहन अड़सुल को छुड़ा लिया। पुलिस ने इस मामले में 3 लोगों को गिरफ्तार किया है। इनमें से अन्य 4 संदिग्धों की तलाश जारी है। दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 दरम्यान करवीर तालुक्यातील निगवे तुम्हाला या ठिकाणावरून विशाल मोहन अडसूळ वय 26 वर्षे याचे यास रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने एका आर्टिका गाडीतून 3 युवकांनी त्यास सोबत घेतले व तो त्यानंतर कुठेही दिसून आला नाही। त्यामुळे त्याबाबत करवीर पोलीस ठाणे येथे त्याचे वडील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व करवीर पोलीस ठाणे यांना तात्काळ विविध पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी 3 पथके तयार करण्यात आली होती। सदरची गाडी कोणत्या ठिकाणावर आली तसेच कोणत्या ठिकाणी गेली याचा माग काढण्यात आला। तसेच आजूबाजूच्या ठिकाणी देखील त्याचा शोध घेण्यात आला, परंतु पथकाशी यश मिळत नव्हते। स्थानिक गुन्हे शाखेचे राम कोळी यास गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर युवकाचा प्रेमविवाह झालेला असून त्यास त्याचे सासरे यांनीच त्यास पकडून नेलेले आहे, किडनॅप केलेले आहे अशी माहिती मिळाली। तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले कुपवाड मिरज सांगली येथे जाऊन सापळा रचला असता त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यास ताब्यात घेतले। त्यांना विचारपूस केली असता ते उडवडीची उत्तरे देऊ लागले। त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण विचारणा केली असता त्यांनी त्यास वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर 6 साथीदारांसह केल्याचे देखील कबूल केले। आम्ही तात्काळ वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी विशाल अडसूळ हा अत्यंत जखमी अवस्थेत व हात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला व अपार्टमेंटला दरवाजे लॉक होते, ते दरवाजे देखील आम्ही तोडून आत प्रवेश केला। त्यास जखमी असल्यामुळे तात्काळ उपचारासाठी आम्ही रुग्णालयात पाठवले व त्यास सध्या उपचार चालू आहे। त्याची मानसिक अवस्था सुद्धा सध्या अत्यंत खराब आहे। तर त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदार त्याचे इतर 2 साथीदार धीरज पाटील व राजेंद्र कट्टीमणी यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे। उर्वरित 4 साथीदार यांचा शोध चालू आहे व त्यांना देखील तात्काळ आम्ही ताब्यात घेत आहोत।